कोंबड्या कॉक कॉक करून वरडत पळत आल्या. मला वाटलं घारच आली. घार नाही, पण हे दुसरंच आहे काहीतरी. आमच्याकडे ह्याला कुरकुंजी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर मंडळी, थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि बरेच दिवस झालं शेण लावायचं म्हणत होते. आज लागला बघा मुहूर्त, म्हणजे गौऱ्या लावायच्या. कुणी गौऱ्या लावायच्या म्हणतं, कुणी गौऱ्या थापायच्या म्हणतं, कुणी शेण लावायचं म्हणतं. तर आटास कशासाठी? हा मी चुलीवर तर जेवण जास्त बनवत नाही, पण हा आटास कशासाठी? तर शेतात लावलेल्या लसणाला गौरीच्या राखीचा मान असतो असं म्हणतात. मग मला नक्की माहित नाही. तसं तर खत वगैरे टाकलं जातं, पण शक्यतो जुन्या महिला ज्या होत्या त्या गावठी लसणाला हा गौरीच्या शेणाची राखच टाकतात. म्हणतात राखणी चांगला लसूण येतो. मग यावर्षी जरा जास्त लसूण लावण्यात आले माझ्याकडून. जास्त म्हणजे जास्त काही नाही, पण मला घरी भागल असा लावलाय. गेल्या वर्षीचा लसूण माझा सगळा पाण्यात विरघळून गेला. तर यावर्षी कांद्याच्या वरिंब्यावर मी लसूण लावलेलं आहे. आणि मग म्हटलं वरिंब्यावरनं काय म्हणतात ते, हळूहळू सोडायला राख लागन आपल्याला, नुसत्या वरिंब्यावर सोडायला. म्हणून मग त्या राखसाठी म्हणून ह्या गौऱ्यांचा आटास. तर बरेच दिवसापासून माझं चाललं होतं गौरी लावायचे. तसे ह्याचे खूप फायदा असतात बरं का या शेणाच्या गौऱ्यांचे. ह्याची तर ऑनलाईन सुद्धा विक्री होते. तर मला नव्हतं माहिती ह्याची शेणांच्या गौराची ऑनलाईन विक्री होते म्हणून. ते मध्ये अग्निहोत्राचं सामान मागवलं तेव्हा मी बघितलं, तर अरे देवा, याच्यात गौऱ्या पण आल्या होत्या. आणि गौऱ्या नंतर मी मिशोवर सर्च केलं तर खरंच गौऱ्या विकत भेटतात मिशोवर, ॲमेझॉनवर. तर मला नवल वाटलं. आम्हाला फक्त गौऱ्यांचा कलवड लावलेलाच आम्ही बघितला होता. गौऱ्यांचा कलवड लावायचा आणि ते पावसाळ्याचं सरपण भिजलेलं हे असलं की पाठीवर गौऱ्या काढून आणायचा. पाठीवर गौऱ्या काढून आणायच्या कलवडातल्या. ते पण लहानपणी बघितलेलं, आता तर कोणी लावत पण नाही. तसं माझ्या सासूबाईंचा असायचं बरं का नेहमी कलवड लावलेला. तर हल्लीच त्या होत नव्हतं म्हणून लावत नव्हत्या कलवड, नाहीतर पहिल्यापासून त्यांचा गौऱ्यांचा कलवड लावलेला असायचा. कलवड म्हणजे काय माहिती का तुम्हाला? अशा एकत्र गौऱ्या साठवून ठेवलेल्या असतात खूप मोठ्या, आणि त्याला वर्ण शेणाने लेपलेलं असतं, कारण ते आतल्या गौऱ्या सगळ्या भिजून येत म्हणून. तर ह्याच पवळीवर आमच्या सासूबाई गौऱ्या लावायच्या बरं का. तर मी नाही लावत. गेल्या वर्षी मी साठवले होते थोड्याशा, पण ह्या वर्षी आताच स्टार्ट केले.